गुड मॉर्निंग. घटक नंबर 3 मधील 3.1 अध्ययनशैली हा आपण मागील तासिकेला अभ्यासलेला आहे. आज आपण घटक क्रमांक 3.2 बहुसंस्कृती बहुसांस्कृतिकवाद अभ्यासूयात. कोणत्याही समाजाचे एक व्यवच्छेदक लक्षण असतं आणि ते म्हणजे त्या समाजाची संस्कृती. त्या समाजाच्या संस्कृतीमुळे त्या समाजातील लोकांची जीवनपद्धती ही निश्चित झालेली असते, हे आपल्या लक्षात आलेले असेल. त्यामुळे कोणत्याही समाजाच्या दृष्टीने संस्कृतीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. समाजाच्या दृष्टीने त्या समाजाची संस्कृती ही त्या समाजाचा मानबिंदू केंद्रबिंदू असतो आणि त्यामुळेच या संस्कृतीचं संरक्षण करणे, या संस्कृतीमध्ये संवर्धन करणे आणि ही संस्कृती पुढील पिढीकडे हस्तांतरित करणे म्हणजे या संस्कृतीचं संक्रमण करणे हे त्या प्रत्येक समाजासाठी, त्या समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असतं. हे संस्कृतीचं संरक्षण, संक्रमण व संवर्धन करण्याचं कार्य जे घटक करतात त्यात प्रामुख्याने पहिल्या नंबरचा घटक म्हणजे कुटुंब, विविध सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे आणि सर्वात महत्त्वाचं घटक म्हणजे शिक्षण. भारत हा सांस्कृतिक विविधतेच्या व संस्कृतीच्या दृष्टीने निश्चितच इतर देशांपेक्षा वेगळा देश आहे. या बहुसंस्कृतीचा प्रभाव या देशातील शिक्षणाच्या ध्येयावर, अध्यापन पद्धतीवर, अभ्यासक्रमावर, मूल्यमापनावर, शिक्षकाच्या भूमिकेवर आणि अप्रत्यक्षपणे संपूर्ण शिक्षण प्रक्रियेवर अपरिहार्यपणे प्रभाव पडत असतो. उलट असा प्रभाव नसेल तर ते शिक्षण या बहुसंस्कृतीच्या पार्श्वभूमीवर विसंगत ठरेल. आधुनिक राजकीय विश्लेषणात बहुसंस्कृतीवाद ही नवीन विचारसरणी उदयास आली. ही विचारसरणी जॉन पियर्सन यांनी शोधून काढलेली आहे. त्यामुळे जॉन पियर्सन यांना या बहुसंस्कृतीवादाचा जनक मानलं जातं. आधुनिक राजकीय व्यवस्थेत विशेषतः जागतिकीकरणाच्या काळात बुद्धिजीवी वर्गाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिक्षण, रोजगार किंवा व्यवसाय या निमित्ताने स्थलांतर केले व बहुसांस्कृतिक जगाचा उदय झाला असे मानण्यात येतो. आधुनिक राजकीय व्यवस्थांमधील बहुतांश राष्ट्रात लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आलेला असून विविध संस्कृतीचे संस्करण झालेले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता असलेल्या राष्ट्रात राजकीय समता कशी प्रस्थापित करायची या मुद्द्यावर जॉन पियर्सन यांनी विशेष भर दिलेला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर राजकीय सिद्धांताच्या स्वरूपात बदल होण्यास सुरुवात झाली आणि विशेषतः जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने राष्ट्रातील सीमा या अधिकच धूसर झाल्या. रोजगार असो, शिक्षण असो किंवा व्यवसाय असो या निमित्ताने एका राष्ट्रातील लोक दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्थलांतर करू लागले. भिन्न भाषा, भिन्न संस्कृती, भिन्न विचार, भिन्न प्रवृत्ती असणाऱ्या लोकांचे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्थलांतर होऊ लागले आणि यातूनच विचारांची आदानप्रदान सुरू झाली. या विचारधारेला बहुसांस्कृतिकवाद किंवा बहुल सांस्कृतिकवाद असे म्हणतात. बहुसांस्कृतिक या शब्दाची फोड बहु अधिक सांस्कृतिक अशी करता येईल. बहु म्हणजे अनेक, अनेक अधिक संस्कृती म्हणजे अनेक संस्कृतीपासून तयार झालेला. भारतामध्ये ज्याप्रमाणे भौगोलिक विविधता आहे त्याचप्रमाणे सांस्कृतिक विविधता आहे. कदाचित या दोन्हीमध्ये परस्पर संबंध प्रभावाचाही असू शकेल. आपल्या देशामध्ये दळणवळणाच्या गतिमानतेमुळे, शहरीकरणामुळे किंवा औद्योगिकरणामुळे किंवा प्रसारमाध्यमामुळे सांस्कृतिक जीवनाला भौगोलिक मर्यादा राहिलेली नाही. प्रत्येक शहर हे विविध संस्कृतीच्या लोकांनी तयार झालेले आहे. अशा बहुसांस्कृतिक समाजाचे शिक्षण कसे असावे, शिक्षणाची ध्येय कशी असावीत, अभ्यासक्रम कसा असावा या सर्व बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. बहुसंस्कृतीवादाची व्याख्या करताना जॉन पियर्सन म्हणतात, वांशिक तसेच संस्कृतीच्या आधारावर कोणताही भेद न करता सर्व धर्मीयांना, भिन्न संस्कृती असलेल्या लोकांना समान न्याय देणे या प्रक्रियेला बहुसंस्कृतीवाद असे म्हणतात. तर आयरिस मॉरिनभंग यांच्या मते
ज्यावेळी भिन्न संस्कृती असलेल्या लोकांकडून आपल्या संस्कृतीचे संवर्धन आणि जोपासना करण्याचा प्रयत्न करण्यात येतो, त्या प्रक्रियेस बहुसांस्कृतिक किंवा बहुसंस्कृतीवाद असे म्हणतात. आता बहुसंस्कृतीवादातील अंतर्भूत घटक पाहूयात. पहिला घटक, समुदायवाद हा बहुसंस्कृतीवादाचा आधार आहे. आता बहुसंस्कृतीवादाचा हा आधार असून समुदायवादात ज्या तत्वांचा अंतर्भाव करण्यात आला आहे त्याच मुद्द्यांचा आधार घेऊन बहुसंस्कृतीवाद या संकल्पनेचा विकास करण्यात आला. बहुसंस्कृतीवादाच्या विकासाचे विविध टप्पे स्पष्ट करताना 1970 ते 80च्या दशकातील राजकीय विश्लेषकांनी बहुसंस्कृतीवाद ही एक राजकीय चळवळ असून समुदायवाद हा या चळवळीचा आधार आहे असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. बहुसंस्कृतीवाद हा राज्यशास्त्रातील एक विवादाचा प्रश्न बनलेला असून त्याला समुदायवादातील अंतर्भूत केलेली तत्वेच कारणीभूत आहेत. थोडक्यात बहुसंस्कृतीवाद ही एक राजकीय चळवळ असून राजकीय व्यवस्थेतील प्रत्येक समुदायात आपले अस्तित्व, आपले संस्कृती टिकवण्याच्या उद्देशानेच कृती करत असतो असे बहुसंस्कृतीवादात मांडण्यात आलेले आहे. दुसरा घटक, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार. बहुसंस्कृतीवाद या राजकीय चळवळीत राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेत सूक्ष्म दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आलेला आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याही राजकीय व्यवस्थेचा विचार केला तर केवळ एकाच प्रकारचा समुदाय असतो, एकाच प्रकारची संस्कृती असते असे आढळून येत नाही. विकसित तसेच विकसनशील राष्ट्रात भाषा, धर्म, जात, सांस्कृतिक भिन्नता आढळून येते. अशा परिस्थितीत राजकीय व्यवस्थेत वास्तव्य करणाऱ्या विविध गटांचा, समुदायांचा विकास करून त्यांच्या संस्कृतीची जोपासना आणि त्यांच्या संस्कृतीचं संरक्षण करून, संवर्धन करून ती संस्कृती संक्रमित करणे हे ध्येय प्रत्येक शासनाने राबविले पाहिजे असे बहुसंस्कृतीवादात स्पष्ट करण्यात आलेले आहे. थोडक्यात काय तर राजकीय व्यवस्थेत वास्तव्य करणाऱ्या भिन्न भिन्न संस्कृती असलेल्या लोकांना आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी पोषक असे वातावरणाची राज्यकर्त्याने निर्मिती करावी असा दृष्टिकोन बहुसंस्कृतीवादाने मांडलेला आहे. तिसरा घटक, धार्मिक अल्पसंख्याकांचा विचार. बहुसंस्कृतीवादात धार्मिक अल्पसंख्याकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आलेला असून या समूहाची धार्मिक अल्पसंख्याक म्हणून ओळखण्यात येणाऱ्या समुदायाची वेगळी संस्कृती असते. त्यांचे आचारविचार, रूढी परंपरा या वेगवेगळ्या असतात. याचा प्रस्थापित शासनकर्त्या वर्गाने विचार करून या समुदायाचा सांस्कृतिक विकास कसा करता येईल, या समुदायाची संस्कृतीचे संरक्षण कसं करता येईल याचा विचार आखून विशिष्ट ध्येय धोरणे राखून अंमलबजावणी केली पाहिजे. बऱ्याचदा धार्मिक अल्पसंख्या असलेल्या समुदायावर धार्मिक बहुसंख्याकाचा गट आपले आधिपत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातूनच धार्मिक मूलतत्ववादीसारखी समस्या निर्माण होते. याचा विचार बहुसंस्कृतीवाद्यांनी केलेला असून प्रत्येक धर्मीयाला आपल्या संस्कृतीचे संरक्षण करण्याचा, संवर्धन करण्याचा, संक्रमण करण्याचा अधिकार दिलेला आहे. या अधिकारावर कोणत्याही प्रकारचा संकोच घडवून आणणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेला आव्हान देण्यासारखे आहे असा दृष्टिकोन बहुसंस्कृतीवाद्यांनी मांडलेला आहे. चौथा घटक म्हणजे 4 प्रारूपांचा विचार बहुसंस्कृतीवादामध्ये करण्यात आलेला आहे. अल्पसंख्याकाचा राष्ट्र उभारणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे या घटकाचा विचार राजकीय विश्लेषकांनी केलेला आहे. बहुसंस्कृतीवादामध्ये 4 प्रारूपांचा विचार केलेला आहे. अल्पसंख्याकाचा दृष्टिकोन, निपक्षपातीपणा, विशेषाधिकार आणि सामाजिक मानदंडांचा स्वीकार. त्यानंतर 5वा महत्त्वाचा घटक आहे राष्ट्रीय अल्पसंख्याकांचा विचार. समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी, अल्पसंख्य समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, राजकीय सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी, समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना घटनात्मक संरक्षण देण्यासाठी विविध तरतुदींचा अंतर्भाव बहुसंस्कृतीवादामध्ये करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याकांना
सामाजिक न्याय मिळावा या दृष्टीने प्रस्थापित राज्यकर्त्या वर्गाने ध्येय धोरणे आखावीत आणि त्यानुसार अंमलबजावणी करावी असे बहुसंस्कृतीवादामध्ये स्पष्ट केलेले आहे. 6वा घटक कायमस्वरूपी समूहाचा विचार. प्रत्येक राष्ट्रात काही समूह पिढ्यानपिढ्या कायमस्वरूपी वास्तव्य करीत असतात. अशा समुदायाची पारंपरिक संस्कृती, रूढी परंपरा, श्रद्धा, धार्मिक विचार यांचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी प्रस्थापित शासनाची असते. 7वा घटक बहुसंस्कृतीवाद ही एक राजकीय चळवळ आहे. आधुनिक काळात बहुसंस्कृतीवादाला जरी एक राजकीय सिद्धांत म्हणून पाहण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र ती एक राजकीय चळवळ आहे. आधुनिक काळातील प्रत्येक राष्ट्रातील समूह दुसऱ्या राष्ट्रात शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी प्रवास करतो, विविध कारणांच्या आधारावर स्थलांतर करतो आणि या स्थलांतरित झालेल्या समूहातील काही व्यक्ती ज्या राष्ट्रात स्थलांतर केलेले आहेत तेथेच कायमस्वरूपी वास्तव्य करतात व त्यातूनच त्या समूहाची संस्कृती, आचारविचार, चालीरीती, रूढी परंपरा यांचे ज्ञान होत असते असे बहुसंस्कृतीवादामध्ये स्पष्ट केलेले आहे. थोडक्यात काय तर बहुसंस्कृतीवाद हा एक राजकीय सिद्धांत म्हणून जरी ओळखण्यात येत असला तरी ती एक राजकीय चळवळ आहे. 8वा मुद्दा विविध धार्मिक समूहांचा विचार. बहुसंस्कृतीवाद या संकल्पनेत विविध धार्मिक समूहांचा विचार करण्यात आलेला आहे. प्रत्येक राष्ट्रात विविध धर्माचे लोक असतात. त्या प्रत्येकांच्या चालीरीती, रूढी परंपरा, संस्कृती, भाषा भिन्न असतात आणि असे असले तरी प्रत्येक धर्मियाने दुसऱ्या धर्मियांप्रती आदर ठेवला पाहिजे. दुसऱ्या धर्माची संस्कृती समजून घेतली पाहिजे. दुसऱ्या धर्मातील आचारविचारांचा, रूढी परंपरांचा तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक धर्म शांतता या तत्त्वाचा पुरस्कार करतो याची जेणेकरून सर्वांनाच माहिती होईल असा विचार, असा दृष्टिकोन बहुसंस्कृतीवादामध्ये मांडण्यात आलेला आहे. 9वा घटक बहुसंस्कृतीवाद हे राज्य निर्माण करण्याचे एक साधन आहे असं मानलेलं आहे. बहुसंस्कृतीवादामध्ये प्राचीन काळातील मानवी समाजाचा अभ्यास केला जातो. मानवाने आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने आपापसात करार केले आणि त्यातूनच राज्यव्यवस्था निर्माण झाली. मूलभूत गरजांची पूर्तता हा राज्य स्थापनेमागचा हेतू होता. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीचे संरक्षण करणे, संवर्धन करणे आणि संक्रमण करणे हाही एक मुख्य उद्देश होता. संस्कृतीचे संवर्धन आणि संक्रमण या प्रक्रियेतूनच मानवी समाजात सांघिक भावनेची निर्मिती झाली. आणि 10वा शेवटचा घटक बहुसंस्कृतीवादात सामुदायिक हक्कांचा विचार केला जातो. राजकीय व्यवस्थेत वास्तव्य करणाऱ्या विविध समुदायांना काही हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेले असतात व त्यांचा प्रत्यक्ष लाभ राजकीय व्यवस्थेतील प्रत्येक समुदायाला देण्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची असते. सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याच्या उद्देशानेच राजकीय व्यवस्थेतील प्रत्येक समुदायाला काही विशेष हक्क देणे गरजेचे असते असे बहुसंस्कृतीवादामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. अशा रीतीने आज आपण बहुसंस्कृतीवादाचा अर्थ आणि बहुसंस्कृतीवादात अंतर्भूत असणारे विविध घटक अभ्यासले आहेत. धन्यवाद.